मी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी गाव चाडगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर। आज आमच्या गावामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भाने महसूल विभाग रेणापूर यांचे काही अधिकारी कर्मचारी त्यासोबतच मोनार्क प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे काही अधिकारी आणि कर्मचारी आमच्या गावामध्ये आले होते। तर ते आले असता गावातील सर्व बाधित शेतकऱ्यांना सरपंचांच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित बोलवण्यात आलं होतं। त्यासोबतच याची कुणकुण आजूबाजूच्या गावातल्या लोकांना लागली। आजूबाजूच्या गावातील बाधित शेतकरी सुद्धा म्हणजेच मोरवड, नांदगाव, सायगाव, भारज, इकडं मोठेगाव, भोकरंबा, डिगोळ या गावचे बाधित शेतकरी एकत्रित जमा झाले आणि जमा झाल्याच्या नंतर सीमांकन करण्यासाठी आलेल्या या अधिकारी कर्मचाऱ्यांना जाब विचारला की आजपर्यंत आम्ही शक्तीपीठ महामार्ग रद्दच्या बाबतीमध्ये खूप सारे निवेदन दिलेले आहेत, तर हा महामार्ग रद्द झाला पाहिजे, सीमांकन कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा संयुक्त मोजणी होऊ दिली जाणार नाही असा पवित्रा घेत या अधिकाऱ्यांना आमच्या गावातून हाकलून देण्यात आलेला आहे। तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड या गावचा असून माझी शक्तीपीठ महामार्गामध्ये जमीन जात आहे आणि माझी थोडकी मूळ 2 एकर जमीन आहे ती पूर्ण चाललेली आहे। माझ्या ह्याच्यामध्ये पूर्ण घर विध्वस्त व्हायलंय, लेकरा बाळाचे शिक्षण आणि त्यांचा पुढचा खाण्यापिण्याचा सुद्धा प्रश्न आहे। तर अशा ह्यात शक्तीपीठ मार्ग जाण्यामुळे माझ्या घरावर पूर्ण नांगर फिरत आहे। महामार्गामध्ये शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे, त्यामुळे आमच्या भागातील या शक्तीपीठ महामार्गाला गुंताभर ही जमीन देणार नाही असा आमचा निर्धार आहे।